सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळा न्यूजवर पहा फक्त. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांचं उपोषण सुरू. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असून या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते कैलास तांबे, पत्रकार चंदू खरे, निलेश पाटील, कुंदन बेलदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या संदर्भात निवेदन देऊन सुद्धा अवैध धंदे चालू असल्याने पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी विभाग पाचोरा यांना उपोषणासंदर्भात निवेदन देऊन सुद्धा अवैध धंदे पूर्णपणे बंद न झाल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी कल्याणी वर्मा यांनी दखल न घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी उपोषणाची वेळ आणणाऱ्या मुजोर अधिकारी कल्याणी वर्मा यांना पोलीस मुख्यालयी जमा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हरिभाऊ पाटील, अण्णाभाऊ बेलदार यांचाही उपोषणाला जाहीर पाठिंबा असल्याचे दिसून आले. देवळा न्यूजसाठी चंदू खरे, पाचोरा. चंदू खरे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असून परिसरात रेड सुद्धा चालू आहे. परंतु ज्या ठिकाणी रेड मारले त्या ठिकाणी पुन्हा जोमाने अवैध धंदे चालू आहे याचे पुरावे मी आपल्याला आता सुद्धा देऊ शकतो. म्हणून 100% अवैध धंदे बंद होण्यासाठी आम्ही अनेक वेळा अर्ज दिले, SP कडे दिले, तरी सुद्धा कुठल्याच प्रकारचे 100% अवैध धंदे बंद न झाल्यामुळे आम्हाला उपोषणाची वेळ आणणाऱ्या प्रभारी अधिकारी कल्याणी वर्मा यांची तात्काळ बदली करण्यासाठी आणि तिथे कर्तव्यदक्ष अधिकारी पिंपळगाव पोलीस स्टेशनला यावा म्हणून आम्ही आज उपोषणाला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त आमच्यावर उपोषणाची वेळ आणणाऱ्या कल्याणी वर्मा मॅडम यांची तात्काळ बदली व्हावी अशी आमची मागणी आहे. मी कैलास तांबे, राहणार सावखेडा बुद्रुक, सामाजिक कार्यकर्ता. दिनांक 23/3/26 अगोदर मॅडमने चार्ज घेतला तेव्हापासून एकही कार्यवाही नव्हती. आम्ही DYSP साहेबांकडे निवेदन दिले तेव्हापासून कारवाई सुरू झाली. त्याच्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची तात्काळ बदली झाली पाहिजे. हे तुमची मागणी? ही आमची मागणी.